वैष्णवी अनिल कसपटे ही अत्यंत मनमिळाऊ आणि अत्यंत शांत स्वभावाची, प्रेमळ, सुसंस्कारी अशी मुलगी होती. वैष्णवीने नुकतेच कॉलेजला ॲडमिशन घेतले. शशांक हगवणे आणि वैष्णवी कसपटे यांची कॉलेजला शिकत असताना सुरुवातीला मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले. शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी पक्षाचा असल्यामुळे पूर्ण परिसरात या परिवाराचा दबदबा होता. याचं पूर्ण कुटुंब राजकारणात सक्रिय होतं. वैष्णवी देखील परिस्थितीने चांगल्या कुटुंबातील मुलगी होती. वैष्णवीचे घराणे उच्चभ्रू, श्रीमंत आणि सुशिक्षित, सुसंस्कारी असे होते. वैष्णवीचे वडील अनिल साहेबराव कसपटे हे विचारांनी आणि परिस्थितीने खूप मोठे होते. वैष्णवीच्या वडिलांचं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. वैष्णवीने वडिलांना शशांकविषयी सांगितले. तेव्हा वैष्णवीच्या वडिलांनी शशांकची चौकशी केली आणि तेव्हा त्यांनी आपल्या मुलीला समजावून सांगितलं, नातेसंबंध जुळवताना आपल्या बरोबरीच्या व्यक्तीबरोबर आपण नातेसंबंध जोडायला पाहिजेत. ते कुटुंब आपल्या बरोबरीचे नाही, असे वैष्णवीच्या वडिलांनी तिला समजावून सांगितले. त्यामुळे तो त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही असे मला वाटते. परंतु मुलगी शशांकच्या प्रेमात वेडी होती. मला शशांकसोबतच लग्न करायचे असे तिने स्पष्ट आपल्या मामाला व वडिलांना सांगितलं. परंतु वडिलांनी तिचे न ऐकता तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली आणि 1-2 ठिकाणी वैष्णवीचे स्थळ जुळण्यासारखे होते. परंतु अशा ठिकाणी शशांकने मध्यस्थी करून दुसऱ्या ठिकाणी लग्न मोडले. शशांकने वैष्णवीसोबतच्या प्रेमसंबंधांची माहिती सांगून दोन्ही ठिकाणी लग्न मोडले. आपले तसेच आपल्या मुलीची बदनामी शशांक करत आहे हे नातेसंबंधांमध्ये जर माहीत झाले तर आपली बदनामी होईल असा विचार वैष्णवीचे वडील करू लागले. दुसरीकडे वैष्णवी ही हट्टाला पेटली की लग्न करेल तर शशांकसोबतच. त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी वैष्णवी पळून जाण्याचाही प्रयत्न करू लागली. परंतु मामाने आणि वडिलांनी तिला थांबवले आणि वैष्णवीच्या सुखासाठी आईवडिलांनी तिचे लग्न शशांकसोबत लावून दिले. शशांक आणि वैष्णवीचा साखरपुडा झाला आणि दोघंही प्रचंड खुश होते. साखरपुड्यानंतरच लग्नाची तयारी चालू झाली आणि लगेचच वैष्णवीच्या सासरच्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. आम्ही राजकारणातील मोठी माणसं, समाजात आमची प्रतिष्ठा, मोठमोठी लोक लग्नाला येतील. मुलाचा त्यामुळे लग्न मोठं झालं पाहिजे. हुंडा जास्त मिळाला पाहिजे. लग्नात मुलांना तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे. मोठमोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठा धूमधडाक्यात लग्न व्हायला हवं. कुठेतरी वैष्णवीच्या बापाला हे पटत नव्हतं. परंतु मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी तिच्या सासरच्या लोकांच्या सगळ्या अटी एका मागोमाग मान्य केल्या. 28 एप्रिल 2023 रोजी मोठ्या धूमधडाक्यात वैष्णवी आणि शशांक यांचा सुसगावमध्ये लग्न पार पडलं. एवढंच नाही तर लग्नाला तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून 51 तोळे सोनं, चांदीची भांडी तसेच फॉर्च्युनर गाडीही घेतली. त्यांच्यावर हे सगळं हुंड्यांच्या स्वरूपात मागितलं गेलं. आमची फॅमिली राजकारणी, मोठे लोक काय म्हणतील आम्हाला असे बोलून त्यांनी भावनिक करत सर्व मागण्या मान्य करून घेतल्या. लग्नाचे 6 महिने झाले. वैष्णवी शशांकसोबत खूप सुखी होती. तिचा स्वभाव थोडा घाबरट, शांत. त्यामुळे नवरा शशांक जे काही म्हणेल ते सगळं ती ऐकायची. त्याच्या शब्दाच्या बाहेर ती जात नव्हती. परंतु नवरा सोडून घरातील सासू, सासरे, नणंद यांच्या वागण्यात थोडा बदल दिसला. नणंद देखील वैष्णवीबद्दल चुगली करत, तिला त्रास देत. पण घरातील लाडकी असल्यामुळे तिच्या नंदेला कुणीच काही बोलत नव्हतं. 6 महिन्यानंतर गौरी गणपती आले आणि या लोकांनी वैष्णवीला तिच्या माहेरून चांदीच्या गौरी मागायला सांगितले. वैष्णवीला हे अजिबात पटत नव्हतं. वैष्णवीने विरोध केला, परंतु सासू सासरे यांच्या टोमण्याला कंटाळून शेवटी तिने माहेरी गौरी मागितले. माहेरच्यांनीही चांदीच्या गौरी करून दिल्या. आता प्रत्येक 1-2 महिन्यात वैष्णवी आपल्या माहेरी येत आणि कधी 1 लाख तर कधी 2 लाख पैसे बापाकडे मागत.
कधी ब्रँडेड लाखाचे घड्याळ, तर कधी नवऱ्यासाठी महागडा गॉगल, तर कधी कधी 2 लाखांचा फोन. तिच्या मागण्या हळूहळू वाढत होत्या, पण मुलीसाठी आईवडील ते पूर्ण करत होते. कुठेतरी वैष्णवी टेन्शनमध्ये जात होती. आपल्या माहेरी ते आपल्या नवऱ्याबद्दल, सासरच्या लोकांबद्दल सांगू लागली. ती लोक मला टॉर्चर करतात म्हणू लागली होती. तिच्या मामांना एकदा ती लोक चांगली नाहीत, माझा निर्णय चुकला, वैष्णवीने मान्य केलं होतं. लग्नाला 1 वर्ष झालं. वैष्णवीला दिवस गेले, परंतु शशांकनं वैष्णवीच्या चारित्र्यावर बहिणीचं ऐकून संशय घेतला. हे मूल माझं नाही हे तिला म्हणू लागला. आता मात्र वैष्णवी हतबल झाली. तिला खूप टेन्शन आलं. आपण ज्या नवऱ्यावर विश्वास ठेवून या घरात आलो, तोच नवरा आपल्या चारित्र्यावर संशय घेत आहे. वाईट सासू सासरे वागतात तेव्हा वाटत नाही, परंतु नवराच संशय घेऊ लागला तर खूप वाईट वाटते. माझ्यावर विश्वास ठेवत नाही किंवा माझा नवरा माझा कधीच झाला नाही, हे वैष्णवीने आपल्या मैत्रिणीकडे व्यक्त केले होते. आता वैष्णवीने खूप विचार करून त्या दिवशी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. परंतु जेव्हा शशांक न वैष्णवीला अशा कंडिशनमध्ये पाहिलं, तेव्हा शशांकने आपल्या बहिणीच्या मदतीने वैष्णवीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं. वैष्णवी त्या दिवशी वाचली. लगेच शशांक व त्याच्या बहिणी घरी निघून गेले. तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या, आम्हाला नांदवायची नाही असे म्हणू लागले. वैष्णवी आपल्या आईवडिलांसोबत माहेरी आली आणि ती आपल्या वडिलांना म्हणू लागली, माझी चूक झाली की मी त्यांच्यासोबत लग्न केले. मी आता परत जाणार नाही. परंतु वैष्णवी गरोदर होती. तिच्या वडिलांना तिचा संसार वाचवायचा होता. आपण त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. एवढा मोठा पैसा खर्च झाला, लग्न झालं आणि आता मुलगी जर अशीच घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली मान खाली जाईल. सगळीकडे मला नावं ठेवले जातील. भाऊबंदकीमध्ये माझी प्रतिष्ठा कमी होईल. माझी मुलगी तिचे पुढे कसे होईल? आणि आपण तुझ्या लग्नावर खूप खर्च केला आहे. आता तू गरोदर आहेस. बाळ झाल्यावर ते लोक नक्कीच बदलतील. तू स्वतःला कष्ट देऊ नकोस. शशांक तुझ्यावर प्रेम करतो असे समजावून वडिलांनी वैष्णवीला परत तिच्या सासरी पाठवले. सासू आणि नवऱ्याचे पाय पकडले. त्या बापाने आपल्या मुलीला समजावून घ्या व तिला इतकं कळत नाही म्हणून पाय पकडत त्यांची माफी मागितली. धुमधडाक्यात त्यांचं डोहाळे जेवले. 9 महिन्यानंतर वैष्णवीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ झाल्यावर सुद्धा मोठं बारसं घालण्यात आलं. थोडे दिवस वातावरण चांगले होते, परंतु सासू सासरे तिचे लाड करायला लागले की तिच्या नंदेला ते खटकायला लागलं. ते आईवडिलांचे कान भरायला लागले. तिचे इतके लाड करू नका, तिला डोक्यावर बसवू नका असे म्हणू लागले. वैष्णवी सगळ्यांचा त्रास सहन करत होती. घरात इतके नोकर असून देखील वैष्णवीकडून घरातील सर्व कामं करून घेतले जात असे. आता लग्नाला साधारण 1 वर्ष झालं होतं, परंतु तरीही शशांकनं वैष्णवीला तिच्या मोठ्या जाऊसोबत बोलू दिले नव्हते. आपली भावाची बायको चांगली नाही, ती भांडखोर आहे असं म्हणत शशांकनं वैष्णवीला तिच्यापासून दूर ठेवलं होतं. आणि वैष्णवी देखील जावेसोबत लग्नानंतर कधी भेटली नाही किंवा बोलली देखील नाही. आता मात्र स्वतःच्या अनुभवानुसार वैष्णवीला जावेचाही त्रास झाला असेल असे समजू लागले आणि आपल्यासारखाच त्रास मोठ्या जावेलाही झाला असेल असे समजून वैष्णवी विचार करू लागली की ह्याच कारणामुळे ती वेगळी राहत असेल. पण अशाविषयी शशांकशी विचारणा केली असता शशांकने वैष्णवीला मारझोड करायला सुरुवात केली. शशांक फक्त घरातील मोलकरणीसारखं वैष्णवीला ऑर्डर करत असे आणि मनाविरुद्ध काही गोष्ट घडल्यास तो वैष्णवीला मारझोड करत असेल. अधूनमधून वाटेल तेवढे पैसे वैष्णवीला माहेरून आणायला सांगत असत आणि वैष्णवीसुद्धा नवऱ्याने सांगितले म्हणून माहेरून पैसे आणत असत. वैष्णवीच्या वडिलांनी देखील याबद्दल हरकत दाखवली नाही. आपल्या मुलीला त्रास नको म्हणून वेळोवेळी मागितलेली रक्कम ते वैष्णवीला देत असत, कारण त्यांना फक्त वैष्णवीचा संसार सुखात होताना पाहायचा होता.
बाळ 6 महिन्याचं होत आलं, परंतु वैष्णवीचा त्रास कमी होताना दिसत नव्हता. बाळाकडे पाहून ती जगत होती, परंतु तिची नणंद सासू तिला त्रास देत होते. आमच्या घरातून निघून जा, आमच्या बाळाला आम्ही सांभाळून घेऊ, असे वैष्णवीला ते वेळोवेळी सांगत होते. नणंद आणि सासू सोबत शशांकही वैष्णवीला खूप टॉर्चर करत होता. हद्द तेव्हा पार झाली जेव्हा वैष्णवीच्या नंदेने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि या गोष्टीला शशांकनेही दुजोरा देत वैष्णवीवर हात उचलला. मारझोड करेपर्यंत ठीक होते, परंतु वैष्णवीला हे आरोप सहन झाले नाहीत. तातडीने तिने माहेर गाठलं आणि तिच्या वडिलांना सर्व हकीकत सांगितली. वेळोवेळी वैष्णवीने तिच्या वडिलांना सर्व काही गोष्टी संक्षिप्त स्वरूपात सांगितल्या, परंतु तिच्या वडिलांनी समाज काय म्हणेल या गोष्टी खातर वैष्णवीला समज देऊन परत तिच्या सासरी पाठवले. परंतु आता तेही सासरच्या मंडळींच्या मागण्यांना कंटाळले होते आणि ह्यावेळेस तिच्या वडिलांनी काहीतरी निर्णय घेऊ असे आश्वासन वैष्णवीला दिले. परंतु काही दिवसांनी शशांक आपल्या सासऱ्याकडे गेला आणि 2 कोटी रुपये जमीन खरेदीसाठी लागणार आहेत अशी मागणी करू लागला. तेव्हा माझ्याकडे एवढी रक्कम आत्ता उपलब्ध नाही असे वैष्णवीचे वडील म्हणाले आणि त्याच रागामध्ये शशांक तिथून निघून गेला. आणि हाच राग मनात ठेवून वैष्णवीला तो पुढे अजून जास्त त्रास देऊ लागला. तिला रोज मारू लागला आणि तिला रोज टॉर्चर करू लागला. शशांक चारित्र्यावर संशय घेतो आणि खूप मारझोड करतो, तो माझा विचार करत नाही असे वैष्णवीने कॉल करून मैत्रिणीजवळ सांगितले. शशांकशी लग्न करून मी खूप मोठी चुकी केली. आता तू माझ्या चारित्र्यावर संशय घेतो आणि ही गोष्ट सोपी नाही, म्हणून मी शशांकला डिवोर्स देणार आहे असे वैष्णवीने तिच्या मैत्रिणीकडे सांगितले. वैष्णवीने फक्त तिच्या वडिलांकडे बघून आणि आपल्या बाळाकडे बघून हे सर्व सहन केले. मात्र आता हद्द झाली आणि आता हे सहन होत नाही हे तिने मैत्रिणीकडे व्यक्त केले होते. सासू सासऱ्यांपेक्षा नवऱ्याने समजून घेतलं असतं तर मला खूप बरं वाटलं असतं. माझा नवरा कधी माझा झालाच नाही असे ती मैत्रिणीला सांगत होती. त्याच दिवशी वैष्णवी खूप डिप्रेशनमध्ये होती. असा त्रास सहन करत दिवस एकामागून एक चालले होते आणि एक दिवस अचानक वैष्णवीच्या रूममध्ये ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. जेव्हा शशांकने तिच्या रूमचा दरवाजा उघडला तेव्हा ती सुद्धा बेशुद्ध अवस्थेत दिसली असे त्याचे म्हणणे होते. तातडीने शशांकने वैष्णवीला त्याच्या कुटुंबासह तिला दवाखान्यात दाखल केले. वैष्णवीच्या नातेवाईकांना कळवण्यात आले की वैष्णवीला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. वैष्णवीच्या मामांना असा फोन आल्यावर वैष्णवीचे मामा आणि वडील घाईत हॉस्पिटलला आले. एव्हाना डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केले होते. वैष्णवीच्या अंगावर अनेक प्रकारे जखमांचे व्रण होते. डोक्यावर आणि पाठीवर जबर मार लागलेला होता. वैष्णवीच्या मामांना आणि वडिलांना संशय आला आणि त्यांनी हगवणी कुटुंबावर आरोप केले की गळफास घेतल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू झाला नाही, तर वैष्णवीच्या बाबतीत घात झालेला आहे, तिला मारण्यात आलेले आहे. हगवणी कुटुंबांनी वैष्णवीचा खून केल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला. पैशाच्या सतत मागणीमुळे आणि हुंडाबळीमुळे वैष्णवीचा जीव गेला असे आरोप वैष्णवीच्या आईवडिलांनी केले. BJ हॉस्पिटलनं दिलेल्या अहवालानुसार वैष्णवीचा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासाने झाला आहे. तिच्या मृतदेहावर धारदार वस्तूने वार केल्याच्या खूप साऱ्या जखमा देखील आढळून आल्या. यात सगळ्या संशयातून वैष्णवीचा नवरा शशांक आणि नणंद पिंकी सासू यांना ताब्यात घेतले. दिनांक 16 मे 2025 रोजी ही घटना घडलेली आहे आणि या सगळ्यांचा त्रासाला कंटाळून अखेर वैष्णवीसारख्या निरागस मुलीने स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. परंतु आज वैष्णवीचे बाळ हे आईविना पोरकं झालेलं आहे. मजल इथपर्यंत होती की वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतरही हगवणी कुटुंबियांनी वैष्णवीच्या बाळाला नातेवाईकांकडे सोपवले होते. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल आणि इज्जत जाईल किंवा समाजापुढे आपली मान खाली जाईल या भीतीपोटी अनेक वैष्णवीसारख्या मुलींचा बळी जात असतो. आणि आज वैष्णवीचे आईवडील देखील हाच पश्चाताप करीत आहेत की वैष्णवीचे वेळोवेळी हगवणी कुटुंबियांकडून होणाऱ्या त्रासाला
आमच्याकडे दबक्या स्वरामध्ये स्पष्ट होत होती, तरी देखील आम्हीही मुलीच्या सुखी संसाराच्या आशेपोटी तिला परत तिच्या सासरी पाठवत होतो. पण आज वैष्णवी सुखात नव्हे तर या जगातच नाही आहे. या गोष्टीचा पश्चाताप वैष्णवीच्या आईवडिलांना होत आहे. शशांकच्या प्रेमात आंधळी झालेली वैष्णवी आणि समाजात आपली इज्जत टिकून राहावी या भीतीपोटी वैष्णवीचे वडील या दोघांनीही जर एका मर्यादेपलीकडे विचार केला असता तर आज वैष्णवी या जगात असती. वैष्णवीच्या बाळाचं संगोपन हे वैष्णवीचे आईवडील करत आहेत. वैष्णवीच्या बाळामध्ये ते आपल्या वैष्णवीला पाहत आहेत आणि आपल्या मुलीप्रमाणे आपण तिच्या बाळाला सगळं देऊ. हुंडाबळी म्हणून बळी पडलेल्या वैष्णवी कसपटे नशिबाचे हाल कोणत्याही मुलीच्या नशिबी येऊ नये. सध्या वैष्णवीच्या कडचे सर्व लोक पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि आता पोलीस पुढील कारवाई करण्यास तयार आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेले हागवणे कुटुंब या कृत्यातून काय शिक्षा मिळवतात किंवा त्यांना काय शिक्षा होईल? खरंच वैष्णवीला न्याय मिळेल का, की इतर आरोपींप्रमाणे ही केसही दाबली जाईल? गुन्हा सिद्ध झाल्यानंतर या आरोपींना शिक्षा जन्मठेपेचीच व्हायला पाहिजे हे अख्खं महाराष्ट्र बोलत आहे. तुम्हाला वैष्णवीच्या केसबद्दल काय वाटत आहे? महाराष्ट्रात होत येणाऱ्या हुंडाबळीच्या घटना त्यांच्यामध्ये सरकार आता काही उपाययोजना करेल का, किंवा अशाच पद्धतीने पुढे कित्येक वैष्णवींचे बळी जातील आणि आता हे पुढे काळच ठरवेल. प्रत्येक मुलीच्या आईवडिलांनी जाणून घ्यावी अशी गोष्ट म्हणजे समाज काय म्हणेल या गोष्टीमुळे कित्येक वैष्णवीसारख्या मुलींना एक तर शरीराने मरावं लागतं, तर मग आयुष्यभर सासरी जाचामुळे मनाने तरी मरावं लागतं. तर अशाच वैष्णवीसारख्या मुलींसाठी पुढे आईवडिलांनीही मुलींच्या मनामध्ये काय चालू आहे समाजापेक्षा जास्त मुलींचा विचार करून त्यांच्या सोयीस्कर असा निर्णय घेणे उचित राहणार आहे. माझी वैष्णवी कसपटे ताईला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली.